महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। सुरगाणा देशभक्तीचा महासागर। सुरगाण्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा। वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतवासियांच्या श्वासाचे व आत्म्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले। सुरगाणा येथील पोस्ट बेसिक महाविद्यालयात वंदे मातरम सार्ध शताब्दी 150 वर्ष महोत्सव देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार रामजी राठोड, ITIचे प्राचार्य अभय तायडे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, मुख्याध्यापक LP शिंदे, SD नलावडे, YR जोशी चांदवड, गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य रतन चौधरी, IMC सदस्य ललित चव्हाण, दिनेश राजगिरे, मधुकर चोथवे, सुमित्रा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली। सकाळी 9:50 सर्वांनी एकत्र येऊन वंदे मातरमचे सामूहिक गायन केले। त्यानंतर वक्ते रतन चौधरी यांनी वंदे मातरमच्या रचनेचा इतिहास, आनंदमठ कादंबरीतील संदर्भ, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा आणि राष्ट्रगीत म्हणून झालेली मान्यता यावर सखोल भाष्य केले। महोत्सवात देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, प्रेरणादायी भाषणे आणि वंदे मातरमवरील लघुनाटिका यांचे सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक, पालक, नागरिक अशा 800हून अधिक लोकांनी सहभाग घेतला। संपूर्ण परिसर भारतमातेच्या जयघोषाने दुमदुमून गेला। स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमचे योगदान या विषयावरही व्याख्याने घेण्यात आली। वक्त्यांनी या गीताचे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी महत्त्व स्पष्ट केले। आयोजकांनी सांगितले की वंदे मातरम हा केवळ नारा नसून प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणातील श्रद्धेचा स्वर आहे। कार्यक्रमाचे समन्वयक आशिष काळे, MP गवडी, सुरेश जाधव, SK चौधरी, दीपक मोरे, सचिन नन्नावरे, सौरव वाघ, हेमराज गावित, हेमंत खांडवी आणि कैलास चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी वातावरण भारले आणि राष्ट्रगीताच्या सुरांनी कार्यक्रमाचा समारोप झाला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक प्रथम चौधरी, सुरगाणा। आपण आदर व्यक्त करतो। वंदे शब्दात ते खूप आपल्या समोर जातं। मातरम म्हणजे आई असो, आपली जन्मभूमी असो, आपली धरती माता असो, आज आपण त्याच्या प्रती जे आदर निर्माण करतो आणि त्या आदर निर्माण करणाऱ्या ज्या काही आपल्या आदराचे स्थान आहेत त्याच्या बाबतीत जर कोणी कटस्थान किंवा त्या आपल्या त्या गोष्टी आपल्या कोकणावर हिसकून घ्यायचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या त्या वस्तूवर कोणी अत्याचार करायचा प्रयत्न करत असेल तर आपल्या ते रक्त जे आहे ते आपण सहसावरच आणि हेच काम त्या वंदे मातरम या दोन शब्दातून प्रत्येक त्या काळी जे काही आपले थोर क्रांतिकारी किंवा जे आजरामर हुतात्मा होऊन गेले हे त्यांच्या वाक्यातून त्यांच्या आचरणातून आपण दिसून आलेला आहे। राजगुरू असतील, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, हे जेव्हा आपल्या त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा ते वंदे मातरम असे जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द बोलत जाऊन ते फाशीवर जाताना त्याने हे आपले जे मूळ जे मंत्र आहे ते मूळ मंत्राचा उच्चार करत ते देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, हुतात्मा झाले आणि ते दोन शब्द जे आहेत ते दोन शब्द आज आपल्याला एक मंत्र म्हणून किंवा आपल्या राष्ट्रीय गीत म्हणून आपल्याला देऊन गेलेले आहेत। ते राष्ट्रीय गीत म्हणून आपण त्याला म्हणणार नाही, आपण ते आज आपलं एक जगण्याचं मूळ मंत्र म्हणून मी त्या आजच्या दोन शब्दाचा उच्चार करणार आहे। खरंच आपण आपल्या देशाच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या राष्ट्रीय माता किंवा आपल्या ज्या धरती मातेच्या बाबतीत आपण जे आदर व्यक्त करणारे जे दोन शब्द आहेत ते आपण आपल्या जीवनात आचरण आणावं आणि त्या शब्दाचे आपल्या जीवनाचे भाग्य असं एक भाग बनवावं असं मी या कार्यक्रमानिमित्त सांगणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।